Ray diagram for refraction. You have learned the rules for drawing ray diagram for the spherical mirrors. Similarly, one can obtain the images formed by lens with the help of ray diagrams. One can obtain the position, size and nature of the images with the help of these ray diagrams. The spherical mirrorशी रिलेटेड रे डायग्राम कशा पद्धतीने काढायचा याचा अभ्यास आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये केलेला आहे. तर बाय यूजिंग सच टाईप ऑफ द रे डायग्राम वी कॅन ऑप्टेन पोझिशन, साईज अँड नेचर ऑफ द इमेज. तर त्या इमेजची पोझिशन कशी असेल, साईज कशी आहे आणि त्याचबरोबर त्या इमेजची नेचर कशी आहे विथ द हेल्प ऑफ रे डायग्राम आपण ऑप्टेन करू शकतो. सो इमेजेस फॉर्म बाय कॉन्वेक्स लेन्सेस. ते या ठिकाणी जे 3 रूल दिलेले आहे, वी हॅव टू फॉलो these 3 रूल्स अँड वी कॅन draw a ray diagram for the images formed with the help of convex lenses. One can use the following 3 rules to draw ray diagrams of the images obtained by convex lenses. First rule. Rule first. तर या ठिकाणी कॉन्वेक्स लेन्स दिलेला आहे. हा इन्सिडेंट रे अँड आफ्टर रिफ्रॅक्शन दिस इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू द प्रिन्सिपल फोकस. See here, what is the first rule? When the incident ray is parallel to the principal axis, the refracted ray passes through the प्रिन्सिपल फोकस. ज्यावेळेस इन्सिडेंट रे हा पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस हा कॉन्वेक्स लेन्सच्या सरफेसवरती फॉल होतो. आफ्टर रिफ्रॅक्शन तो प्रिन्सिपल फोकसमधून जातो. दिस इज द फर्स्ट रूल. देन सेकंड रूल, ॲज शोन इन फिगर द इन्सिडेंट रे पासिंग थ्रू द प्रिन्सिपल फोकस, देन आफ्टर रिफ्रॅक्शन इट passes parallelly to the principal axis. When the incident ray passes through the principal focus, the refracted ray is parallel to the principal axis. Then third rule, when the incident ray passes through the optical center of the lens, it passes without changing its direction. ज्यावेळेस इन्सिडेंट रे हा ऑप्टिकल सेंटरमधून पास होतो, देन विदाउट एनी रिफ्रॅक्शन हा डायरेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन ऑप्टिकल सेंटरमधूनच रिफ्लेक्ट होत असतो, रिफ्रॅक्ट होत असतो.